नमस्कार. आज आपण करणार आहोत नारळाची वडी. त्यासाठी हे प्रथम आपण ताटाला तूप लावून घ्यायचं. नंतर ही 1 वाटी साखर घेतलेली आहे. खोबऱ्याचा खीस आहे हा 2 वाट्या घेत आहे मी. दोन वाट्या खीस घेतलेला आहे खोबऱ्याचा. तुम्ही खोबऱ्याचं चव घेऊ शकता, नाहीतर मग खिसून खोबरं घेतलं तरी चालतं. याच वाटीने आपण 1 कप साखर घेणार आहोत. एक वाटी साखर. 2 वाट्या खोबरं आणि 1 वाटी साखर. जर तुम्हाला गोड हवं असलं तर आणखी थोडी साखर तुम्ही वाढवू शकता. आपण आता वडी करायला सुरुवात करूया. आता आपण वडी करायला सुरुवात करूया. हे खोबरं आपण कढईमध्ये घालूया. गॅस हळू ठेवायचा. 1 चमचा तूप घालूया आणि एक खोबरं परतून घेऊया. खोबऱ्यामध्ये जो ओलावा असतो, पाणी असतं थोडं थोडं, ते आपण घालवण्यासाठी थोडंसं गरम करून घ्यायचं. जास्त सुक्कं करायचं नाही खोबरं, जास्त परतवायचं नाही, जास्त भाजायचं नाही खोबरं. ते बघा. आता आपण याच्यामध्ये साखर घालूया. 2 वाट्याला 1 वाटी साखर. ही साखर सगळी मिक्स करून द्यायची, वितळून द्यायची सगळी साखर. ही साखर वितळून झाली की आपण त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम, तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असली तर घालायची, ना तर घरात जर मलाई असते साय, ती घातली तरी चालते. मलाईमुळे काय होतं, वडी आपली खुसखुशीत होते, टेस्टी बनते. अर्धा वाटी मी दूध घातलेलं आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. हे नारळाची वडी करायला जास्त वेळ लागत नाही. हे खोबरं आपण साखरेमध्ये शिजवून घेऊ. पाणी सुटलेलं आहे साखरेमुळे. आता हे सगळं पूर्णपणे घट्ट बनलं पाहिजे, गोळा बनला पाहिजे आपला खोबरं आणि साखरचा. ह्याच्यामध्ये कलर टाकायचा असला तर तुम्ही टाकू शकता. हळूहळू एक गोळा बनत चाललेला आहे. हे बघा. आता आपलं हे सगळं पाणी सुटलं होतं साखरेमुळे. हे बघा. आता आपला एक गोळा बनत चाललेला आहे. अजून थोडा वेळ ठेवायला पाहिजे. पण अजून थोडंसं हे वेगवेगळं सुट्टं दिसतं. एकजीव झालं पाहिजे. जर तुम्हाला जास्त कडक वडी हवी असली तर तुम्ही जास्त वेळ जरा परतून घ्यायचं. नरम खुसखुशीत हवी असली तर जास्त नाही वेळ परतायचं. आता आपण वेलची पावडर घालूया. तेव्हा कढईपासून सगळं अलग झालेलं आहे. आता कढईला चिटकत नाही आहे. थोडंसं आपण घेऊन बघायचं असं हातावर. हे बघा. असा गोळी बनले की समजायचं की आपलं तयार आहे. तर आपण हे वडी थापून घेऊया. हे बघा. आपण तूप लावून ठेवलं होतं त्या ताटामध्ये आता ही वडी अशी थापून घेऊया. तुम्हाला जर वडी नको असले तर तुम्ही छोटे छोटे ह्याचे लाडूसुद्धा करू शकता. जर आता थंड झाल्यानंतर आपण वडी कापून घेऊया. आता खूप गरम आहे ना. आता आपण वडी कापून घेऊ. तुम्हाला लहान मोठा कसा आकार हवा आहे तसा तुम्ही कापू शकता. अजूनही गरमच आहे थोडी. तर पूर्ण थंड झाल्यानंतर मग त्याचे वडी व्यवस्थित दिसेल निघालेली. अजून पूर्ण थंड होऊन देऊ. तर आपण बघूया वडी निघते का. हे बघा कशी वडी निघालेली आहे.
हे बघा.